संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सीआयडी तपासाला वेग. फरार आरोपींनी फेकलेल्या मोबाईलवरून माहितीच्या द्वारे आता सीआयडी कडून चौकशी सुरू. आतापर्यंत 100हून अधिक संशयितांची चौकशी केल्याची माहिती. मसाजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू. हत्याकांडमधील 3 मुख्य आरोपी सध्या फरार. बीडमधला कालचा मोर्चा हा देशमुख यांना न्याय देण्यासाठी नव्हता. सुरेश धस, जरांगे, आव्हाड यांचा मोर्चा स्वार्थासाठी होता. गुणरत्न सदावर्तेंची टीका. बीडमधील घटना गंभीर. मुख्यमंत्री दोषींना सोडणार नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या समोर कोणीही डावं उजवं नाही. मंत्री चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. गेल्या 2 महिन्यात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. राज्यात कायद्याचा धाक राहिलेला नाही. परभणी बीडच्या घटनेवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांची राज्य सरकारवरती टीका. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना बीड पोलिसांची नोटीस. आरोपींच्या हत्येसंदर्भात केलेल्या मेसेजचा पुरावे देण्याच्या सूचना. 3 फरार आरोपींची हत्या झाल्याचा दमानियांनी केला होता दावा. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचं बीडमध्ये आंदोलन. जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देत नाही तसंच वाल्मिक कराड यांना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा दमानियांचा पवित्रा. चेंबूरमध्ये बीडमधील सरपंच हत्ये प्रकरणामध्ये मराठा समाजाचं आंदोलन. आरोपींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यामध्ये आंदोलन. देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे यासाठी मराठा समाजाचं गांजवे चौकामध्ये आंदोलन. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल. आव्हाडांनी मानहानी केल्याचा धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांचा दावा. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात एक्सपोस्ट केल्यानं रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद. आव्हाड समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं चॅट ठोंबरेंकडून पोस्ट. तुळजापूरच्या मेसाई जवळगावमधील सरपंच नामदेव निकम यांचं शोले स्टाईल आंदोलन. हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याची केली मागणी. काही दिवसांपूर्वी नामदेव निकम यांना मारण्याचा झाला होता प्रयत्न. धाराशिवमधल्या सरपंचावरती हल्ला करणाऱ्या आरोपींचा शोध घ्यावा या मागणीसाठी तुळजापूर तालुक्यातल्या मेसाई जवळगा गावातील संतप्त नागरिकांचं आंदोलन. बीडमध्ये मागच्या 5 वर्षात तब्बल 308 हत्येचे गुन्हे दाखल. 295 पैकी 13 प्रकरणं अद्यापही उघड झालेली नाहीत तर मागच्या 5 वर्षात हत्येच्या प्रयत्नाचे तब्बल 765 गुन्हे दाखल. कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह नेणारी रिक्षा पोलिसांकडून जप्त. विशाल गवळी स्वतः रिक्षा चालवत होता तर त्याची पत्नी साक्षी मृतदेह घेऊन रिक्षाच्या मागच्या सीटवरती बसलेली होती. कल्याणच्या घटनेमधील आरोपी विशाल गवळी हा भाजपशी संबंधित. महेश गायकवाड यांचा आरोप. खटला लढवण्यासाठी उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला केला विरोध. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी गायकवाड यांची मागणी. भाजपचे नेते किरीट सोमय्या उद्या मालेगावच्या दौऱ्यावर. आणखी एक घोटाळा उघडकीस करण्याचं सोमय्यांचे सूतोवाच. अभिनेत्री प्राजक्ता माळीनं मागितली मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीची वेळ. आज संध्याकाळी भेट होण्याची शक्यता. अभिनेत्री प्राजक्ता माळीचा मुख्यमंत्री फडणवीसांसोबत फोनवरून संवाद. मी आधीच सुरेश धस यांच्याशी बोललोय. अशा प्रकारचा मूर्खपणा आम्ही कोणीच सहन करणार नाही. मुख्यमंत्र्यांचं प्राजक्ता माळीला आश्वासन. अभिनेत्री प्राजक्ता माळीनं केलेल्या तक्रारीनंतर कायदेशीर बाबी तपासून कार्यवाही करणार. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया. कलाकार हा कलाकार असतो. त्याचं नाव कुणासोबत जोडून त्याची बदनामी करणं चुकीचं. नृत्यांगना गौतमी पाटील कडून प्राजक्ता माळीच्या भूमिकेचं समर्थन. प्राजक्ता माळी संदर्भात जे घडतंय ते निषेधार्ह. निकोप सुदृढ समाजाचा आग्रह धरूया. महाराष्ट्राच्या हास्य जत्रेचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांची प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ फेसबुक पोस्ट. स्त्री सन्मानाला भाजपनं कायमच प्राधान्य दिलंय. या लढाईमध्ये प्राजक्ता माळी एकटी नाही. चित्रा वाघ यांचं वक्तव्य. सुरेश धस यांनी कोणत्याही महिलेची बदनामी होईल असं बोलू नये. मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. बीड प्रकरणामध्ये सुरेश धस यांनी केलेले आरोप चुकीचे. गुणरत्न सदावर्तेंकडून धस यांचा निषेध.
तर प्राजक्ता माळींना सदावर्तेंनी दर्शवला पाठिंबा. परभणीमध्ये सकल मराठा समाजाची बैठक. संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील दोषींवरती कारवाई करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यासंदर्भात बैठकीत चर्चा. 4 जानेवारीला परभणीमध्ये मूक मोर्चा काढणार. राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतीचे 3 दिवस कामकाज राहणार बंद. सरपंच हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ 31 डिसेंबर ते 2 जानेवारी या दरम्यान कामबंद आंदोलन. महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेचं मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन. घरांच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती पॅनल्स बसून वीज निर्मिती करण्याच्या योजनेमध्ये उत्तम कामगिरी. त्यामुळे गेल्या 4 वर्षांमध्ये राज्याला केवळ केंद्र सरकारकडून 260 कोटी 91 लाख रुपयांची रक्कम. आरटीई प्रवेशाच्या 25% राखीव जागांमधील प्रवेशासाठी खासगी शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावरती. त्यानंतर 1 जानेवारीपासून शालेय शिक्षण विभागाकडून आरटीई प्रवेशाचं पोर्टल सुरू होणार. राज्यातील बस आगारांना कलर कोड आगारांची ओळख करून देण्यासाठी नवीन विशिष्ट रंग दिला जाणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. कापूरबावडी भागामध्ये मेट्रो मार्गिकेच्या कामामुळे ठाणे पोलिसांकडून वाहतुकीमध्ये बदल. 30 डिसेंबरपर्यंत दररोज रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत बदल लागू. आर मॉल परिसरामध्ये प्रवेशबंदी. नवी मुंबई विमानतळावरती इंडिगोच्या कमर्शियल फ्लाईटचं लँडिंग. रनवे, सिग्नल यंत्रणा ही सर्व महत्वाची कामं पूर्ण. नवी मुंबई विमानतळावरून 17 एप्रिलला प्रवासी वाहतुकीला सुरुवात होणार. स्थानिक आमदार महेश बालदी यांची माहिती. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नवी मुंबई पोलीस सज्ज. पनवेल आणि उरण परिसरामध्ये होणाऱ्या रेव पार्टीवरती पोलिसांची करडी नजर असणार. MMRDA कडून वायू प्रदूषण नियंत्रणासाठी नियमावली. प्रकल्पस्थळी नियमांचं उल्लंघन केल्यास 20 लाखांपर्यंतचा दंड. MMRDAचा निर्णय. मुंबईमध्ये वाढणारे हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू. एकाच दिवसामध्ये तब्बल 189 मेट्रिक टन डेब्रीज संकलन करून त्याची विल्हेवाट. शिवाय 243 किलोमीटर लांबीचे रस्ते पाण्यानं स्वच्छ धुतले. पुणे महानगरपालिकेकडून बांधकामांसाठी सांडपाण्यावरती प्रक्रिया केलेलं पाणी वापरणं बंधनकारक. त्यासाठी टँकर नागरिकांच्या लक्षात यावेत या उद्देशातून टँकरला हिरवा रंग तसंच टँकरवरती STPचे पाणी लिहिणे अनिवार्य. महाराष्ट्रामधील भाजपच्या अभूतपूर्व विजयाबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा नड्डांच्या हस्ते सत्कार. भाजप संघटन पर्व अभियानाच्या केंद्रीय कार्यशाळेसाठी बावनकुळे दिल्लीमध्ये. विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल भाजपचे आमदार राम शिंदे यांची कर्जतमध्ये भव्य मिरवणूक. विधानसभा निवडणुकीमध्ये कटकारस्थान करून माझा पराभव करण्यात आला. राम शिंदे यांचा आरोप. नाराज कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा सुधीर मुनगंटीवार यांचा प्रयत्न. आयुष्यामध्ये दुःख येतं पण हे दुःख कायमस्वरूपी नसतं. मुनगंटीवार यांचं वक्तव्य. मुनगंटीवारांनी मंत्रिपद न मिळाल्यानं कार्यकर्ते होते नाराज. आमदार उत्तम जानकर यांनी पुण्यात घेतली शरद पवारांची भेट. शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांनीही घेतली शरद पवारांची भेट. येणाऱ्या काही दिवसांमध्ये राहुल गांधी शरद पवार यांच्यासोबत निवडणूक आयोगाची भेट घेणार. या संदर्भात शरद पवारांची भेट घेतल्याची उत्तम जानकरांची प्रतिक्रिया. बारामतीमध्ये लवकरच महत्त्वाचा प्रकल्प येणार. शरद पवार यांचे संकेत. प्रकल्पाच्या शिष्टमंडळ बारामतीमध्ये. पवारांची माहिती. बारामतीच्या माळेगावमध्ये शरद पवारांकडून कृषी विज्ञान केंद्राची पाहणी. कृषी विज्ञान केंद्रामध्ये 15 ते 19 जानेवारीच्या दरम्यान कृषी प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शनाचं आयोजन. आईला अखेरचा निरोप देताना नाना पटोले गहिवरले. साश्रू नयनांनी नाना आणि त्यांच्या कुटुंबियांनी दिला मीराबाई पटोले यांना अखेरचा निरोप. ज्येष्ठ शिवसैनिक सतीश प्रधान यांचं वृद्धापकाळानं निधन. सतीश प्रधान हे ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर. लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार, महापौर अशी विविध पदं त्यांनी भूषवली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खोरीप गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी आमदार उपेंद्र शेंडे यांचं नागपूरमध्ये निधन. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. छत्रपती संभाजीनगरमधील क्रीडा संकुल घोटाळा प्रकरणामध्ये आरोपी हर्षकुमार क्षीरसागरचं पोलिसांना 7 पानांचं पत्र. उपसंचालकांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा हर्षकुमारचा दावा. तर हर्षकुमारची मैत्रीण अर्पिताला नवी मुंबईमधून अटक.
बीडीडी चाळीमधल्या अय्यप्पा स्वामी मंदिरातील पूजेला आदित्य ठाकरे यांनी लावली उपस्थिती. गेले काही दिवस सरकार सुट्टीवरती आहे असंच वाटतंय, आदित्य ठाकरेंची टीका. भाजपच्या प्रदेश प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी घेतलं सप्तशृंगी देवीचं दर्शन. मंदिर प्रशासनाकडून चव्हाण यांचा सत्कार. मंत्री भरत गोगावले यांनी घेतलं साईबाबांचं दर्शन. आतापर्यंत आमदार म्हणून येत होतो, यावेळी मंत्री म्हणून दर्शनाला आलोय, गोगावलेंची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी घेतलं साईबाबांचं दर्शन. सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुख समाधान मिळो ही साईबाबांच्या चरणी केली प्रार्थना. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये. भाजप कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत पाटील यांचं जंगी स्वागत. म्हसळा शहरामधल्या जानसई नदी संवर्धन प्रकल्पाला खासदार सुनील तटकरे यांची भेट. अधिकाऱ्यांना दर्जेदार काम करण्याच्या दिल्या सूचना. जानसई नदीवरील 5 कोटी रुपयांच्या संवर्धन प्रकल्पामुळे पर्यटन वाढीस मिळणार चालना. वर्ध्यामधून बदली झालेल्या जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासाठी विविध संघटनांकडून निरोप समारंभाचं आयोजन. पोलीस अधीक्षकांसह सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लावली उपस्थिती. जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी. सलगच्या सुट्ट्या आणि उद्या सोमवती अमावस्या असल्यानं मंदिर गजबजलं. नाताळच्या सुट्ट्या आणि वर्षातील शेवटचा रविवार असल्यामुळे शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी. 31 डिसेंबरला साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय. नाताळ आणि सलग सुट्ट्यांमुळे सलग तिसऱ्या दिवशी पंढरपूर गजबजलं. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. मुखदर्शनासाठी लांबच लांब रांगा. पंढरपूरमध्ये ऑनलाईन दर्शन बुकिंग 2 जानेवारीपर्यंत बंद. सलग सुट्ट्यांमुळे प्रचंड गर्दी असल्यानं मंदिर समितीचा निर्णय. आळंदीमध्ये इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली. नदीमध्ये रसायनयुक्त आणि मैला मिश्रित पाणी सोडलं जात असल्यानं नदी प्रदूषणाच्या विळख्यात. सांगलीमधील जतच्या यल्लम्मा देवी यात्रेची सांगता. यात्रेमध्ये खिलार जनावरांची तब्बल 5 ते 6 कोटी रुपयांची उलाढाल. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची जतमध्ये गर्दी. कोकणातील हॉटेल्समध्ये मासे खाण्यासाठी गर्दी. विविध प्रकारचे मासे खवय्यांच्या पसंतीला. तळकोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले. समुद्र पर्यटनासोबतच किल्ले आणि मंदिरांमध्ये सुद्धा पर्यटकांची गर्दी. नाशिकच्या पूर्व भागातील नांदगावसह कसमादे परिसरामध्ये उन्हाळी कांदा लागवडीसाठी लगबग सुरू. अवकाळी पावसामुळे कांदा लागवड करण्यात अडचण येत होती, मात्र वातावरण निवळताच उन्हाळी कांदा लागवडीला लागले. धुळ्यात झालेल्या अवकाळी पावसाचा शिरपूर तालुक्यातल्या 30 गावांना फटका. 1528 शेतकऱ्यांचं 1241 हेक्टरवरती पिकाचं नुकसान. भाजीपाल्याला कवडी मोल भाव मिळत असल्यानं शेतकरी संतापले. छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड बाजारामध्ये शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकून दिला. अकोल्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये 3 दिवसीय कृषी महोत्सवाचं आयोजन. अकोलेकरांसह शेतकऱ्यांची मोठी गर्दी. महोत्सवामध्ये माठावरचा मांडा आकर्षणाचा केंद्रबिंदू. अकोल्यातील शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर गजानन नारे यांना पहिला अकोला भूषण पुरस्कार प्रदान. अकोल्यातील 21 सामाजिक संघटनांकडून यावर्षीपासून अकोला भूषण पुरस्कार सुरू. दोडामार्गमधील तिलारी संवर्धन क्षेत्रामध्ये जाण्यास आजपासून 1 जानेवारीपर्यंत बंदी. वनक्षेत्रामध्ये विनापरवाना प्रवेश करून चूल मांडून जेवण करणं, मद्यपान करणं, गोंधळ घालणं आदी प्रकार रोखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय. अमरावतीच्या तिवसामध्ये शंकरपटाचं आयोजन. महिला धुरकरी शंकरपटामध्ये सहभागी. न्यायालयानं बंदी उठवल्यानंतर विदर्भामध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन. भिवंडीमध्ये दुचाकीस्वार ड्रेनेजमध्ये पडला. स्थानिकांकडून दुचाकीस्वाराला वाचवण्यात यश. घटनेमुळे प्रशासनाच्या कामकाजावरती प्रश्नचिन्ह. भिवंडीमधल्या उड्डाणपुलावरती मध्यरात्रीच्या सुमारास 3 अपघात. वेगवेगळ्या अपघातामध्ये 2 जण किरकोळ जखमी. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. भंडाऱ्यामध्ये परीक्षा केंद्रावरती मोबाईलचा वापर करून मास कॉपी करणाऱ्या 22 जणांवरती कारवाई. कांद्री येथील श्री संत गजानन महाराज प्रशासकीय महाविद्यालयामध्ये विद्यापीठाच्या भरारी पथकानं धाड टाकली असता प्रकार उघडकीस. जालन्यामध्ये व्यापाऱ्याची 12.5 लाखाची बॅग दुचाकीवरती आलेल्या 4 अज्ञातांनी पळवली. घटनेचा सीसीटीव्ही समोर. सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नागपूरमधल्या दिघोरा गावामध्ये एका नराधमाकडून 2 चिमुकल्या मुलींचा विनयभंग. नराधम रवींद्र पसारेला अटक. घरासमोर मुली खेळताना खेळण्याचा आमिष दाखवून केला विनयभंग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.